दिनांक 14 मे अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या अहवालानुसार विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवारी 20 मार्च रोजी देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे। या बंदामध्ये देशभरातील घाऊक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून अनेक औषध दुकाने बंद राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती अमरावतीचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एम माणिकराव यांनी दिली आहे। मुंबई येथील नियंत्रण प्राधिकरणाच्या निदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्स तसेच 24 तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी प्रशासनाने समन्वय साधला आहे। नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक जीवनावश्यक औषधीचा पुरवठा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत। कायदा व सुव्यवस्था तसेच आरोग्य सेवा अबाधित राहाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व अर्ध सरकारी रुग्णालय प्रशासनांनी सातत्याने संपर्क ठेवण्यात येणार आहे। अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून आवश्यकतेनुसार औषधे नियोजनापूर्वी खरेदी करण्याचेही सांगितले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे ज्येष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। ये ऑनलाइन जो औषध बिक्री हो रही है इसकी रोकथाम सरकार ने करना चाहिए, इसको त्वरित बंद करना चाहिए, क्योंकि ऐसा कोई नियम पास नहीं किया है गवर्नमेंट ने कि ऑनलाइन बिक्री शुरू रहे। और इसके ऑनलाइन बिक्री से जो डुप्लीकेट दवाइयाँ ऑनलाइन जो मेडिसिन आ रही है उसमें बहुत सारा माल स्पूरियस यानी डुप्लीकेट आ रहा है, जो जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ हो रहा है। इसमें हमारा विरोध है और हम पिछले 8 साल से ये मांगनी रख रहे हैं, लेकिन गवर्नमेंट हमारी इसके अंदर कोई सुनवाई नहीं कर रही है। इसके लिए हमने आज आखिरी रास्ता अपनाया बंद का। इसके बाद भी अगर गवर्नमेंट हमारी सुनवाई नहीं करती है तो हम हमारी हड़ताल जो है आगे बेमुदत करेंगे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।